मी लावणार आहे तोंडाला दही लावणार आहे मित्रांनो. दही बस झाली. एवढी दही लई झाली मित्रांनो, आहे का नाही? ही बाकीच्या इथे खातो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 22 ऑगस्ट 2026. आत्ता मी लावणार आहे तोंडाला. काय लावणार आहे माहिती आहे का मित्रांनो? तुम्ही म्हणणार काय येडेबिडे झाले का, काय पण लावते म्हणणार तोंडाला. मी लावणार आहे तोंडाला दही लावणार आहे मित्रांनो. दही. कारण का लावणार आहे, आपण चेहऱ्याला दही लावली का नाही, चेहरा एकदम गार होतो आपला. त्वचा अशी एकदम गार पडते आपली, लय भारी त्वचा होते आपली. त्याच्यामुळे मी दही लावणार आहे तोंडाला. आणि दही मी मगाशी आणलेलं खाण्यासाठी, त्यातलं थोडंसं दही ठेवले फ्रीजमध्ये. म्हणजे कसं आपलं चेहरा एकदम थंड आणि गार पडतो, त्यासाठी मी दही लावणार आहे तोंडाला. ठीक आहे, फ्रीजमध्ये दही ठेवल्या. हा, एवढी दही आहे. म्हणजे हाय यात थोडीशी, चेहऱ्याला लावण्यापुरती ठेवली मी दही मगाशीच. आता एक काम करतो, वाटी एक घेतो. वाटी लागणार ना, नाहीतर प्लेटच घेतो. वाटी कशाला बिनकामाची. तर बसू का नको, सगळी घाणच पडलं इथं. ठीक आहे, सगळा उंबराचा पालाच पडलाय. बसू का नको, काहीतरी बसायला पाहिजे मला. एक काम करतो, भांड्याची जाळी घेतो बसायला. नको परत जाळी तुटली बिटली म्हणजे आई ओरडल, आहे का नाही? काम करतो, ही पितळाची ही घेतो चाळण. पितळाच्या चाळणीवर बसतो. म्हणजे खाली घाण लागणार नाही. पितळाची चाळणी लय जाड आहे, मजबूत आहे एकदम, पहिल्या काळातली. आता ही दही काढून घेतो पहिला. दही गार इतकं झाल्या, चेहरा असा गार पडला पाहिजे. बस झाली. एवढी दही लई झाली मित्रांनो, आहे का नाही? ही बाकीच्या इथे खातो. एवढी काय लागणार नाही चेहऱ्याला आपल्याला, उगाच एवढी काढून काय करायचं आहे. म्हणून आपली खाल्लेली बरे. दही पण मस्त लागते खायला, गार. हो, सगळे शर्टावर आणि ह्याच्यावरच पडले ते. हे बघा, आता लावतो चेहऱ्याला. चेहरा असा गार पडला पाहिजे मित्रांनो. मित्रांनो, इथं डार्क सर्कल पण मला लय, जरा डोळ्याखाली जरा लावतो जास्त. कारण की काळं लय काय काय लावून बघितलं मी. हळद लावून बघितली, बेसन लावून बघितलं, तरी पण काय डार्क सर्कल जायना झाले. म्हणलं आता काय उपयोगच नाही, म्हणलं काय पण लावा. क्रीम आता डार्क सर्कलची कुठली आहे काय माहिती, बेस्ट क्रीम बघायला पाहिजे. डोळ्याखाली काळ म्हणजे लय बेकार दिसतंय. काय हे अवघडच आहे. दही मित्रांनो उरल्या बघा. हे बघा, एवढी दही उरल्या. उगाचच मी जास्त दही काढली. एवढी खाल्ली असती तर बरं झालं असतं. मी आयुष्यात कधीच लावली नाही तोंडाला दही. मी पहिल्यांदा लावायला लागले मित्रांनो दही. कधीच लावली नाही. असं एकदम भुतावानी दिसायला लागले. आहे का? तुम्ही म्हणणार, विचार करत आजचीला मित्रांनो, काय काय पण लावते म्हणणार. बेसन काय लावते, दही काय लावते तोंडाला, कोरफड काय लावते, निव्वळ येड झाले म्हणणार. आहे ना, गारवा पडतोय हो तोंडाला एकदम असा. त्यामुळे मी लावली दही. आकच लावतो पुसून. मित्रांनो, लावली सगळी तोंडाला दही. आणि एवढी दही उरलेली आहे. आता एवढी काय करायची तीच कळना. काय उपयोग पण नाही दहीचा, उगच काढली बिनकामाची. आता मला एक 10 मिनटं असंच बसायला लागणार ही वाळूस तर का, आहे का नाही? आत्ता धुवून चालणार नाही ना, कारण की सगळं ओलं आहे. जोपर्यंत ही वाळत नाही जरा, तोपर्यंत नाही धुतलं पाहिजे मला. नाहीतर आत्ता लगेच धुवायचं, मग काय लावून उपयोग नाही ना त्याला, आहे का नाही?
मित्रांनो झाले 7-8 मिनटं तरी झाले पण अजून काय चेहऱ्यावरची दही काय वाळली नाही. आणि हे काय अजून 15 मिनटं थांबलं तरी हे काय वाळणार नाही मला वाटतंय. आता धुवून घेतलं पाहिजे मला, लय वेळ झाला. आता पाणी सगळी भांडी बाजूला सारली पाहिजे मला. ही काय मग अशी मी भांडी आणून ठेवली ती. ओहो ही भांडी आहेत ना मध्ये, त्याशिवाय मला धुवा येणार नाही. हा हा लाल मुंग्या झाले ते इथं सगळ्या. ते भांड्यात कुठले तरी खरकट असेल ना या, त्यामुळे इथं लाल मुंग्या झाल्या त्या. तर मी इथं धूत बसायचो आणि मुंग्या चपाचप चावायच्या पायाला, आहे का नाही. मुंग्या आता सगळ्या झाडल्या पाहिजे इथल्या, नाहीतर खाली पाय माझं सजवतील, आहे का नाही. गेल्या मुंग्या. आता धुतो चेहरा मस्तपैकी. या टपात आहे पाणी सकाळी भरलेले, हे नच धुतो. चेहरा तेलकट झालाय. आता गारवापणा वाटायला लागल्या बघा चेहऱ्याला, एकदम असं स्मूथ वाटते खरं. असं खडबडीत वाटेना, आता जरा जरा स्मूथ वाटायला लागले. आपण डव साबण कसा लावल्यावर चेहरा गुळगुळीत वाटतो तसं वाटायला लागले. केस म्हणजे पांढरी झाली काय दही लावल्यामुळे? नाही, मला वाटलं केस पांढरी झाली काय. मला वाटते चेहरा गोरा झाला काय माझा, असं वाटायला लागले मला. हे काय पांढरा शुभ्र झाले वाटायला लागला नाही. काहीतरी फायदा झाला म्हणायचा, जरा तरी 1% तरी फायदा झाला म्हणायचा, आहे नाही. आता चेहरा गार वाटायला लागलाय माझा. चला मित्रांनो, हा ब्लॉग मी आता समाप्त करतो. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.